कोडोली येथील नर्सिंग कॉलेजमध्ये व्याख्यानमाला, समुपदेशन आणि चर्चा सत्र संपन्न। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक बहिशाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने व्यक्तिमत्व विकास विषयी, महिला सबलीकरण, सिनियर विद्यार्थी आणि नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, समुपदेशन आणि चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। या कार्यक्रमास पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासू पवार यांनी मार्गदर्शन केलं। सिनियर विद्यार्थी आणि नवीन प्रवेशित विद्यार्थी यांनी महाविद्यालयांमध्ये नियमाचे पालन करावे, मुलींची छेडछाड मुलांनी करू नये, तसेच ज्या मुलींची छेडछाड विद्यार्थी करतात त्या मुलींनी आपल्या कॉलेज शिक्षकांना, प्राचार्यांना तसेच विभाग प्रमुखांना, आई वडिलांना सांगावं। तसेच शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे, हाच विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे। पोलिसांचे नियम, कलमे याबद्दल माहिती देत एखाद्या विद्यार्थ्याने जर गुन्हा केला तर त्याला कुठली कलमे असतात आणि त्याला किती वर्ष शिक्षा भोगावी लागते याचं उदाहरण देत पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासू पवार यांनी अँटी रॅगिंग बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी यशवंत कॉलेज ऑफ नर्सिंगचे विभाग प्रमुख सुशील कुमार माने, प्राचार्य डॉक्टर गिरीश गायकवाड, निकिता सूर्यवंशी, स्वप्नाली काईंगडे, स्वप्नजा कांबळे आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।